हजारो प्रशिक्षणार्थी या लढ्यामध्ये सहभागी झालेत। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी ही योजना सरकारनं जन्मालाच का घातली? तरुण तरुणीच्या करिअरचे सरकार वाटोळं करतंय असा उद्विग्न सवाल हे आंदोलक करतायत। राज्यामधील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सांगलीमध्ये आपल्या मागण्यासाठी 2 दिवसापासून आंदोलन करतायत। मात्र सरकारी दरबारी याची दखल घेतली जात नाही, हे दुर्दैवाचं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या आंदोलनाचं नेतृत्व करणारे तुकाराम बाबा महाराज, सरकारने हा निर्णय जो घेतलेला आहे, चांगल्या पोरांचं चांगलं चाललेलं वाटोळ करायचा निर्णय घेतलेला आहे। स्वतःचं म्हणजे दुसऱ्याची दाढी जळावी पण माझी, दुसऱ्याचं घर पेटावं पण माझी बिडी पेटावी, अशी म्हणणारी परिस्थिती सरकारची निर्माण झालेली मला वाटतंय। स्वतः सत्तेमध्ये येण्यासाठी, स्वतः सरकार स्थापन करण्यासाठी सरकारने एवढं मोठं नियोजन केलं, लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणली आणि स्वतः सत्तेमध्ये बसले, एसीमध्ये बसले, ही योजना आणून ह्या मुलांचं वाटोळ केलंय। नाही केलं असतं योजना तरी काय विचार नसतं, तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ही योजना, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही योजना, परत मुदतवाढ भेटली, पण सरकार यावर गांभीर्य का नाहीये, विचार का करत नाही? एवढे आंदोलन करतात, एवढे रस्त्यावर उतरतात,